पाट तलाव सुशोभीकरणावरून दोन प्रवाह आहेत. ग्रामस्थ विरोधात पर्यावरण प्रेमी आमने सामने आहेत. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरण प्रेमींचा संताप आहे. आमदार निलेश राणेंकडून सुशोभीकरणाकरता 5 कोटींचा निधी आहे. पर्यटनच्या कामातून तो बंधारा प्रामुख्याने घेऊन जेणेकरून या ठिकाणी पाणी साठण्यासाठी ऑटोमॅटिक सिस्टीममध्ये म्हणजे पर्यावरणाची कुठच्या प्रकारची हानी होणार नाही किंवा माती जाऊन या ठिकाणी गाळ साठला जाणार नाही तलाव ह्याच्या कोड्यामध्ये, ह्याच्यासाठी या बंधाऱ्याचं तेवढंच फार महत्त्व आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा तलावाचा जो मंदिराच्या साईडने त्या ठिकाणी रिटेनिंग वॉल चालू जी आहे की मुळात हा जो माऊली मंदिरच्या पाट तलाव जो आहे तो पूर्णपणे रस्ता जो आहे तो बांधावरती रस्ता आहे आणि त्याच्यामुळे खालच्या वाटेने या पुलाला रिटेनिंग वॉल असणं गरजेचं आहे. जर ती नसेल तर हा तलाव राहणार नाही. आज या तलावात तुम्ही मागे जर बघितलं त्या तलावात पूर्वी कमळ होती, आता कमळ दिसत नाही. स्थानिक नेत्यांना कदाचित वाटत असेल ही बदकं आहेत, पण ते सगळे मायग्रेटेड पक्षी आहेत. तुम्ही तलावाचं सुशोभीकरणाच्या नावाखाली जी वृक्षतोड केलेली आहे ती बंद करा. तुमचा जो कोणी विकासक आहे त्याचा अभ्यास किती आहे, इकोलॉजिकल लँडस्केपिंगचा अभ्यास आहे का, त्याच्याकडे तेवढी टीम आहे का? त्याच्याकडे जर तेवढी टीम असती तर हे रेक्लेमेशन केलंच नसतं. पैसे मिळत आहेत आणि पैसे मिळण्यासाठी तुमचा फेवर मधला कॉन्ट्रॅक्टदार असेल तर त्यालाही काम देऊ नका. जे योग्य लायकीचा माणूस असेल म्हणजे इकोलॉजिकल लँडस्केपिंगचा अनुभव ज्याला असेल त्याला तुम्ही कामं द्या. ह्या कॉन्ट्रॅक्टरला मला नाही वाटत इकोलॉजिकल लँडस्केपिंगचा अनुभव आहे, नाहीतर त्यांनी हे रेक्लेमेशन केलंच नसतं. शिक्षकांना जनगणनेचं काम देऊ नका, विना अनुदानित शाळांकडून याचिका आहे. मुंबई हायकोर्टाची राज्य सरकार आणि पालिकांना ही नोटीस सुद्धा आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त आहे. पेट्रोलचा पाकिस्तानमध्ये दर प्रति लिटर 409 रुपये आहे, तर हाय स्पीड डिझेलचा दर प्रति लिटर 409.58 रुपये. भारतात 2 दिवसांआधी पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर मागे प्रचंड वाढ आहे. माळ मसोला या ठिकाणी अज्ञात वाहनाची धडक बसली आहे. अपघातात युवकाचा जागीच मृत्यू आहे. संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको सुद्धा आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची गावकरी मागणी करतायत. वारंवार आम्ही मोर्चा नेऊन अर्जुनाचे लोक वगैरे सगळे येऊन इथं तरी त्यांचा व्यवसाय बंद झालेला नाही. अवैधरित्या रात्र आणि दिवस 24 तास दारू विक्री चालू आहे माळ मसोला हद्दीमध्ये. तरी आमच्या इथले आता 2-3 दिवसामध्ये 2 जीव गेले. एक मुलगा दारू पिऊन गेला, विहिरीत उडी टाकून तो मेला, आणि हा दारू पिऊन इथं त्याच्या ढाब्यासमोर ऍक्सिडेंटमध्ये रोडवर स्पॉटवरच मेला. त्याकरिता इथे आम्ही रस्ता रोको केलेला आहे. तरी त्वरित आमची मागणी हे आहे की जिथपर्यंत हा अवैधरित्या ढाबा बंद होत नाही तिथपर्यंत आम्ही बॉडी इथून हलवणार नाही. याकरिता आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.